श्रीमंतांची पोरं गुणवत्ता यादीत येत नाहीत, त्यांच्या घरी धुनी भांडी करणाऱ्या मोलकरणींची पोरं गुणवत्ता यादीत असतात. का? प्रतिकूल वेळेतच तुमच्यातल्या क्षमता बाहेर पडतात. अनुकूल वेळ तुमच्यातले गुण कधीच बाहेर येऊ देत नाही. ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात आमच्या मुलांना हवं ते द्या, जरूर द्या. जगातली सगळी सुख त्याच्या पायाशी लोळून घेऊ द्या, पण तुम्ही त्याला लढायला शिकवणार आहात का नाही? त्याला संकटाचा मुकाबला करू देणार आहे की नाही? मग ती घडतील कशी? एखादा किरकोळ वादळ आलं तरी आत्महत्या करणाऱ्या पोरांची संख्या कमी नाही. बघा कधीतरी 12वीत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या का? अडचण काय? 3 तासाचा पेपर तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरवू शकतो. मग ही भीती कुणी घातली त्याच्यात? अरे या साध्या साध्या परीक्षांना जर तो असा संतापून नको ते पाऊल उचलत असेल तर आयुष्यातल्या भल्या मोठ्या परीक्षा तो कसा देणार? त्याला लढायला शिकवा, त्याला वादळाशी झुंज घ्यायला शिकवा. पडू द्या, खर्चटू द्या, येऊ द्या रक्त, होऊ द्या वेदना त्याला. तेव्हा त्याला कळेल कसं घडायचं असतं, आभाळात कसं उडायचं असतं. हे तेव्हा त्याला कळेल. हे सावलीत बस झालं. आणि मग आम्ही म्हणतो असं का? आम्ही लढू नाही दिलं त्याला, आम्ही पडू नाही दिलं त्याला, आम्ही झुंजू नाही दिलं त्याला. तो घडेल कसा? कारण कसली सांगतात आमची पोरं. एक जण मला परवा भेटला, म्हटलं आम्ही गरीब आहे ना. म्हटलं चांगलं आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे.